हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता 56 कोटी यादव कापून मेले, आपापसात कत्तल केली. विष्णू पुराणात लिहिले आहे की काही यादव वाचले होते. श्रीकृष्णजी मग गेले, आपल्या तिथून नगरातून बाहेर निघाले. त्यांनी त्या गवताला उपटले. त्यात हे लिहिले आहे की ते मुसळ बनले. मुसळ, त्या मुसळाने शिल्लक राहिलेल्या यादवांना स्वतः श्रीकृष्णजींनी मारले, पूर्ण नाश केला आणि स्वतः जाऊन झोपला प्रभास क्षेत्रात एका वृक्षाखाली. भगवान श्रीकृष्णाच्या पायावर एक पद्म, एक चमकतं चिन्ह, जसं की आपल्याला तीळ असतात, मस असतात, असे त्यांच्या पायावर जन्मापासूनच एक पद्म होतं. ते रात्रीत असं चमकायचं जसे 50-100 वॉटचा बल्ब चालू आहे, लावला आहे, आणि दिवसा पण त्याची चमक कायम राहायची. तर श्रीकृष्णजी एका वृक्षाच्या खाली सर्व, जेव्हा त्यांचा नाश झाला, उरल्या सुरल्यांना स्वतः मारून शिल्लक राहिलेल्यांना, आणि आडवा झाला त्या वृक्षाच्या खाली पायावर पाय ठेवून, गुडघ्यावर दुसरा पाय ठेवला होता, पद्मवाला पाय वरती होता, तो चमकत होता. आणि वृक्षाच्या ज्या चारही बाजूच्या फांद्या होत्या, वाकल्या होत्या, झोपाळल्या होत्या, आणि तो शिकारी ज्याने त्या कढईच्या कडीचा आपला विषाक्त बाण बनवून घेतला होता, विषामध्ये बुडवून बाण बनवून ठेवला होता, त्याच बाणाला घेतलं होतं त्या दिवशी. आणि सकाळपासून दुपारपर्यंत तो फिरत राहिला जंगलात. कोणती शिकार नाही मिळाली त्याला, शिकार करायला गेला होता. त्याने काय पाहिलं की झाडाच्या फांद्या इतक्या खालपर्यंत लटकत होत्या, जमिनीला स्पर्श करत होत्या. त्यांच्यामधून त्याने भगवान श्रीकृष्णजींच्या पायाच्या पद्माची एक चमक पाहिली. त्याने विचार केला, कोणी मृग बसलाय, हरिण, आणि त्याचा डोळा चमकत आहे. जर मी इथून तिथे जाईन तर हा पळून जाईल, कोणतं हरिण मला मिळालं नाहीये, का नाही इथूनच याला मारून टाकू. घेऱ्यामधून निशाणा साधून मृगाचा, हरणाचा डोळा समजून भगवान श्रीकृष्णाच्या पायावर बाण मारला, विषाक्त. जसाही बाण लागला, श्रीकृष्णजी विव्हळू लागले, अरे मेलो, अरे मेलो रे, मेलो रे. शिकाऱ्याने विचार केला, कोणा माणसाला लागला, ही तर गोष्ट बिघडली. पळत पुढे येऊन पाहिले, काय पाहिले की द्वारकाधीश मुकुटासहित तिथे तडफडत आहेत. त्या मुकुट आदीमुळे त्याने ओळखले की हा राजा आहे. तेव्हा त्याने हात जोडून म्हटले की भगवान, माझ्याकडून चूक झाली, माहीत नसताना लागला माझा. तुम्ही तर अंतर्यामी आहात, तुम्ही तर सर्व जाणता. माझी इच्छा नव्हती तुम्हाला मारण्याची, माझे कोणते शत्रुत्व नव्हते तुमच्याशी, आणि अशी अशी माझ्याकडून चूक झाली. मी तुमच्या या चमकला हरणाचा डोळा समजलो. तेव्हा श्रीकृष्णजींनी म्हटले, कारण की काळाच्या हातात रिमोट आणि दिव्यदृष्टी दिली की बाबा, हा तुझा व माझा कोणता मागचा अकाउंट होता तो क्लिअर झाला. तुझा व माझा मागचा हिशोब होता तो क्लिअर झाला, तुझा दोष नाही. आता तो शिकारी म्हणू लागला, भगवान, तुमचा व माझा, तुम्ही राजा मी रंक, तुमचा आणि माझा काय हिशोब असू शकतो. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की मी श्रीराम रूपात आलो होतो राजा दशरथच्या घरी, आणि तुम्ही होतात बाली सुग्रीवाचे भाऊ. त्यावेळी मी तुम्हाला वृक्षाच्या आड घेऊन धोका देऊन मारले होते, आणि तुम्ही तेव्हा म्हटले होते की तुम्हाला याचा बदला द्यायला लागेल, तुम्ही युद्धाच्या नियमात फेल झाला आहात. तेव्हा मी म्हटले होते की तुला बदला देईन. आज तुझे माझे ते अकाउंट क्लिअर झाले. आता इथे परमात्मा सांगतात,
बदला कहीं ना जात है इस तीन लोक के माही। सतगुरु मिले कबीर से फिर लेन देन कछु नाही। आता काय सांगतात की तिन्ही लोकांच्या या भगवानांना पण आपले टिट फॉर टॅट पूर्ण करावे लागते आणि तुम्ही यांच्याकडून तुमचे संस्कार कापण्यासाठी यांची भक्ती करत आहात की आमचे पाप जाईल, आमचे दुःख दूर करो, आम्हाला सुख देवो. हे स्वतःचे दुःख नाही दूर करू शकले, तुमचे कसे करणार. भगवान म्हणत असत कबीरजी. आणि समर्थ कबीर साहेबांना शरण आल्याने मग हे देणं घेणं समाप्त करतील. तुमचं काही नाही राहणार. सगळी आपली लेखणी यांच्याकडे समर्थांकडे पॉवर असते कि मासा घटे ना तिल बधे विध ना लिखे जो लेख और सच्चा सतगुरु मेट कर ऊपर मार दे मेघ. आता पुण्यात्म्यांनो, सूक्ष्म वेदात सांगितलंय, दुर्वासा को पे तहा समझन आई नीच 56 करोड़ या 2 कटे वो मची रुद्र की कीच. आता हा भगवानांचा तर दिला हिसाब किताब तुम्हाला. हे भगवान तर असे होते तुमचे. आता ज्यांना तुम्ही ऋषी महर्षी मानत होतात, दुर्वासाजींना तोफ मानत होतात की मोठे महापुरुष आहेत, ते तर नीच होते एक नंबरचे. सूक्ष्म वेदात त्यामध्ये परमात्म्याने म्हटले आहे की दुर्वासा कोपेत हा. हे दुर्वासा तिथे क्रोधित झाले. कोणत्या गोष्टीवर? मुलांनी चेष्टा केली, काय वीज पडली होती. साधू संत ठीक आहे बाळा, पळ जा, खबरदार पुढे बकवास केलीस तर. हे निकम्यांनो, असे करतात संतांबरोबर, चेष्टा करतात. इतके म्हणून सोडू शकत होता. आणि शाप दिला, तुमचा नाश होईल. सामान्य व्यक्तींपेक्षाही खालच्या दर्जाचे होते हे लोक, ज्यांना महर्षी मानत होते. एका बुजुर्ग माणसाशी, मोठ्या माणसांशी कोणी बालक चेष्टा पण केली तर त्याला इतका भयंकर शाप देऊ करतात. पुण्यात्म्यांनो, जसे कोणाच्या हातात बंदूक आहे, पिस्तूल आहे आणि कोणी बालक चेष्टा करतात आणि तो त्याला गोळी मारेल, तो तर एक वेडा माणूस असेल. समर्थ आहे, त्याला तर माहीत आहे त्याला किती किती भयंकर वस्तू देत आहे आणि कोणावर निशाणा धरत आहे. तो नीच व्यक्ती असतो. चेष्टा केलेली पण इतकीशी ही सहन नाही करू शकत. तर अशा स्थितीचे होते ते ऋषी, ज्यांच्याकडे ही हत्यारे होती वचनाची व शाप देण्याची. तर इथे सूक्ष्म वेदामध्ये लिहिलंय की दुर्वासा को पे तहा क्रोधित झाले और समझने आई नीच. हा पण नाही विचार केला की तू काय करायला जातेस. और 56 करोड़ या 2 कट गए और वह मची रुद्र की कीच. म्हणजे रक्ताचे पाट वाहिले, रुधिराचे पाट वाहिले. 56 कोटी लोक जिथे मृत पावले आणि नदी बनून वाहू लागली रक्ताची, रुधिराची. तरी इथे पुण्यात्म्यांनो, ना तर हे भगवान समर्थ ज्यांची आपण पूजा करतो, ना हे ऋषी एक आण्याचे ज्यांना कोणतं ज्ञानच नव्हतं. यांना हे नव्हतं माहीत की भगवान कोण आहे. आता हे भगवानासाठी निघाले होते घरातून. साधना करू, भक्ती करू, अंगार. अरे जिथे अंगारातून शीतलतेचा शोध करू लागले, अंगारावरून चालण्याचे अभ्यस्त झाले. थोड्या आचेला, थोड्याशा आगीला, आचेला आपण सुख मानतो. झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मन मोद. ये सकल चबीना काल का कुछ मुख में कुछ गोद. आता परमात्मा काय सांगतात? भाई तन दर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. उदय अस्त की बात करे मन, सबका किया विवेका हो. सबका किया विवेका हो. तन दर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. उदय अस्त की बात करे मन, सबका किया विवेका हो. सबका किया विवेका हो. भाई घाटे बाधे सब जग दुखिया, के गृहस्थी बैरागी हो. घाटे बाधे सब जग दुखिया, के गृहस्थी बैरागी हो. सुख देव ने दुख के डर से गर्भ में माया त्यागी हो.
गर्भ में माया त्यागी ओ तंदर सुखिया। कोई न देखा जो देखा सो दुखिया हो। उदय अस्त की बात करते हैं मन सबका किया विवेक हो। सबका किया विवेक हो। भाई जंगम दुखिया योगी दुखिया तपस्वी को दुख दूना हो। जंगम दुखिया योगी दुखिया तपस्वी को दुख दूना हो। आशा तृष्णा सब में व्यापे कोई महल न सुना हो। कोई महल न सुना हो तन दर सुखिया। कोई न देखा जो देखा सो दुखिया हो। उदय अस्त की बात करते हैं मन सबको किया विवेक हो। सबका किया विवेक हो। भाई साच कहूं तो जग न माने पर झूठ कही ना जाई हो। साच कहूं तो ये जग न माने पर झूठ कही ना जाई हो। ये ब्रह्मा विष्णु शिव जी दुखिया जिन ये राह चलाई हो। जिन ये राह चलाई हो तन दर सुखिया। कोई न देखा जो देखा सो दुखिया हो। उदय अस्त की बात करते हैं मन सबका किया विवेक हो। सबका किया विवेक हो। भाई सूरपति दुखिया भूपति दुखिया रंक दुखी बपरीती हो। सूरपति दुखिया भूपति दुखिया रंक दुखी बपरीती हो। कहे कबीर और सब दुखिया एक संत सुखी मन जीती हो। संत सुखी मन जीती हो तन दर सुखिया। कोई न देखा जो देखा सो दुखिया हो। उदय अस्त की बात करते हैं मन सबको किया विवेक हो। सबका किया विवेक हो। सूरपति दुखिया भूपति दुखिया रंक दुखी बपरीती हो। सूरपति दुखिया भूपति दुखिया रंक दुखी बपरीती हो। कहे कबीर और सब दुखिया एक संत सुखी मन जीती हो। संत सुखी मन जीती हो तन दर सुखिया। कोई न देखा जो देखा सो दुखिया हो। उदय अस्त की बात करते हैं मन सबका किया विवेक हो। सबका किया विवेक हो। पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचे आणि धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्याकडून जन्म झाला. तुम्हाला ही अनमोल वचने ऐकायला मिळत आहेत जी ब्रह्मा विष्णू महेशला पण कल्पना नाही या ज्ञानाची, जो आपल्यावर वर्षाव केला भगवानाने, कधी सीडीच्या माध्यमातून, कधी सत्संगाच्या माध्यमातून, कधी चिपच्या माध्यमातून. परमात्मा तुमच्या आत्म्यावर वर्षाव करत आहेत. आणि या ज्ञानाने एकदा परिपूर्ण झाल्यावर बघा मग भगवान इथे पण सुख देईल आणि सतलोकात जाल जिथे कधी मृत्यू नाही होत, कधी वृद्ध अवस्था नाही येत, कोणत्या गोष्टीचा अभाव नाही तिथे. आता जो प्रसंग चालू आहे, ज्या लोकात तुम्ही राहत आहात निखारे बरसत आहेत आणि जिथे निखारे थोडेसे कमी आहेत, कमी आगीचे आहेत, आपण त्यांना सुख मानून बसलो आहोत. आता काय सांगतात की घाटे बादे सब जग दुखिया और के गृहस्थी बैरागी हो. आता बघा पुण्यात्म्यांनो, परमात्मा मिळवण्यासाठी ज्याने घराचा त्याग केला आपण त्यांना वैरागी मानत होतो, संन्यासी मानत होतो. आता ते वैराग्य प्राप्त करणं आणि संन्यासी होणं आम्ही कोठून ग्रहण केलं, कोणत्या ग्रंथातून
प्राप्त केलं आपण हे ज्ञान. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3च्या श्लोक नंबर 4, 5, 6, 7 मध्ये स्पष्ट वर्णन केलं आहे की अर्जुन, जर तू काम सोडून कर्मसन्यासी झालास, जंगलात जाऊन बसलास, तर तुझा निर्वाह कसा होणार? पोट कसं भरणार तू? यासाठी तू काम पण कर आणि भक्ती पण कर. तर हे कुठून आणलं जंगलात? घर सोडून निघून गेले, जंगलात जाऊन सुख मिळेल. जंगलात कसं सुख मिळेल वनात? आता घरात सगळ्या सुविधा आहेत तुम्हाला, वेळेवर पोळी मिळत आहे, झोपडी आहे, घर आहे, जशी पण तुम्हाला सुविधा कर्मानुसार मिळाली आहे त्यात संतोष माना आणि तिथे बसून आपली भक्ती करा. वेळेवर भूक लागेल तर जेवण केले, भूक शमली, ती इच्छा संपली, ती कल्पना समाप्त झाली तर भक्ती कराल. जर पोळी मिळाली नाही तर भक्ती कशी करणार? त्याचाच विचार करत राहील, कुठून आणू, कशी मिळेल. भक्तीचे सुमरण नाही, पोळीचे सुमरण होईल, ते भगवानाचे नाही होणार. आता जसे घर सोडून निघून गेला, वैरागी बनला, तिथे जाऊन गरमी पण लागणार, थंडी पण वाजणार, वर्षा पण होणार. त्यासाठी मग झोपडी बनवायला लागेल त्याला, झोपडी किंवा गुहा खोदायला लागेल. आणि भूक लागली की मग गावात जायला लागेल मागण्यासाठी, दे माई, दे माई, घाल एक, दे एक पोळी. आता जोपर्यंत पोळी नाही मिळणार तोपर्यंत भगवान आठवणार नाही, तर पोळीच पोळी आठवत राहील त्याला. तर परमात्मा सांगत आहेत, सांगितले आहे की जी साधना केली पाहिजे त्याची जी पद्धत आहे ती तर माहीतच नाही. तुम्ही हाच विचार करत बसता की त्यांनाच भगवान भेटतो जे जंगलात निघून जातात, उभे राहून तप करतात, निखाऱ्यावरती तप करतात. ही तर मूर्खांची साधना होती. परमात्मा सांगतात की दंभ करे, दंभ म्हणजे पाखंड. लोक दिखावा, ड्रामा करतात, बसतात एके ठिकाणी धुनी लावून, उंचशा स्थानावर बसतात जेणेकरून खूप दूरवरून सगळ्यांना दिसेल महात्मा बसलाय, कारण की दुनिया यायला लागेल आणि पूजा सुरू होईल. डेंब करे डोंगर चढे, डोंगर म्हणजे पर्वतावर जाऊन बसतात हे लोक नकली. डेंब करे डोंगर चढे, अंतर झीनी झूल, और जग जाणे बंदगी करे बोवे सोल बबूल. होय होय. परमात्मा आपल्या सूक्ष्म वेदात म्हणतात, दुनिया जनता तर असा विचार करते की हा तर भक्ती करत आहे, मोठा महापुरुष आहे, धुनी लावून बसलाय आणि कपडे पण त्याग केलेत, लंगोट बांधून ठेवलाय. आणि परमात्मा सांगतात, जग जाणे बंदगी करे, भक्ती करे, यो बोवे सोल बबूल. तपाने जे तपस्या ते करत होता, जशी दुर्वासाने खूप तपश्चर्या केली होती आणि काय प्राप्त केले? अंगारे भरले आपल्या तोफ. ही बकवास सिद्धीची, वचनाने कोणाचा नाश करणं. आता दुर्वासाजींनी शाप दिला बिन अर्थाच्या बकवासचा. आता त्याने त्याच्या बॅड अकाउंटमध्ये लिहिले ते 56 कोटी माणसं, व्यक्ती त्याने मारले वचनाने, आणि हे त्याच्या बॅड अकाउंटमध्ये लिहिले जातील जेव्हा हा कुत्र्याच्या योनीत येईल दुर्वासा. त्याच्या डोक्यात किडे पडतील, ते 56 कोटी आत्मे त्यांना खात असतील. इथे सांगतात, तुमने उस दरगाह का मैल नहीं देखा और धर्मराज के तिल तिल का लेखा. तर इथे सांगत आहेत, जग जाणे बंदगी करे, परमात्मा सांगतात, बोवे सूल बबूल. यांनी तर काटे पेरले आपल्या भविष्यात. सिद्धी मिळवून कोणाला बेनिफिट दिला, कोणाला हानी दिली, दोन्ही. आपली भक्ती क्षीण केली, तिकडून पाप गोळा केली. आता काय सांगू इच्छितात परमात्मा की घाटे बाद सब जग दुखिया. जसे कोणाला नुकसान होईल व्यवसायात, तो तर दुःखी, स्वाभाविक दुःखी आहे, दुःखी होणार. आणि ज्याला खूप बेनिफिट झाला, जसे कोणाला 1 लाखाचा लाभ झाला व्यवसायात, तो 5 लाखाचं काम चालू करेल आणि 4 लाख घेईल कर्ज. मग त्यात झालं नुकसान. मग ते कर्ज जे घेतलं, नुकसान पण नाही झालं, काम चालू राहिलं. काही दिवसात ते मागणारे सुरू होतील यायला, त्यामुळे झोप नाही येणार. कधी फॅक्टरीत संप होईल, कधी काही झाले, त्या समस्या अजून राहिल्या. म्हणतात इथे नुकसान झाले तरी दुःखी, लाभ झाला तरी दुःखी. घाटे बाद सब जग दुखिया और के गृहस्थी बैरागी हो. आता वैरागी होऊन जंगलात जाऊन बसला, तिथे भूक लागली, समस्या या गरमी, थंडी आणि वर्षा, गारा पडतील, डोक्यात डोकं फोडतील, त्याकरता झोपडी बनवली. मग भांडी पण आणली इकडून तिकडून मागून. मग तेच सोंग चालू झाले जे सोडून गेला होता घरातून. काय फायदा तिथे जंगलात बसायचा?
घरी वेळेवर तुकडा मिळत आहे, रोटी मिळत आहे, खा आणि भजन करा, आपलं काम पण करा, निर्वाह पण करा. वास्तविक ही पद्धत हीच होती. या नकलींना बघून सच्चाई आम्हाला प्राप्त नव्हती. आम्ही पण हाच विचार करत राहिलो की यानेच भगवान मिळेल. तरी पण आम्ही लहान मोठ्या आपल्या लाभासाठी भगवानाची आठवण करत राहत होतो. ती पद्धत पण ठीक नव्हती. म्हणतात, घाटे बाद सब जग दुखिया के गृहस्थी बैरागी हो. और सुखदेव ने दुख के डर से गर्भ में माया त्यागी हो. आता आईच्या गर्भात मुलाला आपल्या भविष्याचे व पूर्वजन्माचे सगळे आठवत असते की मागच्या जन्मात मी काय काय चुका केल्या, इतके मनुष्य जीवन मला मिळाले, मी कसे बर्बाद केले, संत पूर्ण भेटला नाही, साधना ठीक झाली नाही, अटपट करून सिद्धी प्राप्त करून आपल्या जीवनाचा नाश केला, मग 84 लाख योनी भोगले आम्ही. तो सर्व इतिहास बघत राहतो. मागचा बॅकग्राऊंड ट्रेलर चालू असतो. त्याच्यापुढे पुढचे जीवन पण त्याला दिसत असते की यात माझ्याबरोबर काय काय होईल. तर हा विचार करतो की हे भगवान, आता तरी या नरकातून काढ दाता. मागे चूक झाली ती झाली, आता चूक नाही करणार. परमसंताला शोधीन, केवळ भक्ती करीन, तुमची आठवण काढीन, पिच्छा सोडवीन, जन्ममृत्यूचा रोग नाहीसा करीन आणि केवळ आपल्या निर्वाहासाठी आपल्या सिंपल वेने राहीन आणि निर्वाहासाठी काम पण करीन, परंतु भक्ती अवश्य करीन. मूळ उद्देश जाणून करीन. मला एकदा बाहेर काढ दाता. तर याच गोष्टीला आठवून सुखदेव ऋषीजी 12 वर्षांपर्यंत गर्भातून बाहेर नाही आले. मग ब्रह्मा विष्णू महेश इथले व्यवस्थापक आहेत. यांना चिंता वाटली. काळाने यांना प्रेरणा दिली. आता रिमोट त्याच्या हातात आहे. त्यांनी मीटिंग केली की बाबा, एक सुखदेव नावाचे एक ऋषी आहेत, एक बाळ आहे, गर्भातून बाहेर नाही येते, 12 वर्ष झाली. असं तर ही मर्यादा आपली खराब झाली तर बहिणी 12 वर्षांपर्यंत बाळ गर्भात ठेवू लागल्या तर खूप दुःखी होतील. बाळ तर 9 महिने कठीणसा होतो या बहिणींना, मातांना गर्भात ठेवणं. त्यांनी विचार केला की बाबा चला, तो ऋषी आत्मा आहे, त्याला प्रार्थना करूयात, त्यालाच सांगूयात, त्याला मनवूयात. तिघे आले. तेव्हा तिघांनी येऊन सांगितले की बाबा सुखदेव, तू बाहेर ये, अशी आमची परंपरा खराब नको करूस. तेव्हा त्याने म्हटले, भगवान, बाहेर येताच तुमच्या त्रिगुणमयी मायेने हा जीव इतका आंधळा होऊन जातो, त्याला भूत भविष्याचे काही लक्षात नाही राहत. तुम्ही तुमची ही माया थांबवा, तेव्हा मी बाहेर येईन. काही काळासाठी थांबवा. तर त्याने म्हटले की बाबा बघ, हिला आम्ही नाही थांबवू शकत. ही आमच्या मर्यादेबाहेरची गोष्ट आहे. आमच्यात एक असा गुण भरून ठेवलाय, तर हिला थांबवणं आमच्यासाठी संभव नाहीये. तर सुखदेव म्हणाला, मी तर बाहेर येणार नाही, भले 20 वर्ष राहायला लागो, 100 वर्ष राहायला लागो. तेव्हा त्यांनी शेवटी हा निर्णय घेतला की आम्ही जास्त वेळ नाही ठेवू शकत, आमचं शरीर फाटून जाईल, आम्ही केवळ इतकाच वेळ ठेवू शकतो. हे बघ, एवढाच क्षण आहे. सुखदेवजींनी म्हटलं की तुम्ही इतकाच ठेवा, इतका वेळ थांबवा हिला. तर जेव्हा ते बाहेर येतात, त्वरित त्यांच्या तिन्ही गुणांचा जो इफेक्ट आहे आपल्यावर एकदम परिणाम करतो. ज्यावेळी तो आईच्या गर्भातून बाहेर आला तेव्हा त्यांनी इतका वेळ थांबवली. इतक्या वेळात बाहेर आले, ते निघून गेले. आता पुण्यात्म्यांनो, त्याने या दुःखाच्या भीतीने गर्भात माया सोडली की मी या संसाराच्या चक्करमध्ये नाही पडणार, माझा मोक्ष करवीन. मोक्ष बालकांचा खेळ आहे. घरातून उडाला, आकाश, मागच्या संस्कारांमुळे त्याच्यात इतकी सिद्धी होती, आकाशात उडत असे. आकाशात उडाला, पुढे जाऊन धर्तीवर राहायला लागेलच. आकाशात किती दिवस राहील? रोटी पण खायची आहे, पुढे नहाणं धुणं पण असतं. मग पृथ्वीवर परत आला. परतून सांगायचा भाव हा आहे की परत या मागच्या पूर्वजन्मांच्या भक्ती शक्तीने काही सिद्धी येतात आणि त्या सिद्धींमुळे आपण हे मानून बसतो की हा मोठा महापुरुष आहे. सिद्धी तर या प्राण्याची सगळ्यात मोठी शत्रू आहे आणि यासाठीच याच्यामुळेच हे सगळे ऋषी आणि महर्षी प्रसिद्ध होत होते. शेवटी तुम्ही कथा खूप वेळा ऐकली आहे सुखदेव ऋषींची. हा ऋषी महर्षींमध्ये जात असे, याचा मोठा सत्कार करत असत. स्वर्गात जात होते, तिथे पण याला विशेष आसन दिलं जात असे. मोठे महापुरुष आहेत. एक दिवस विष्णू लोकात गेले.
जसं प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये व प्रत्येक प्रांतात गव्हर्नमेंट रेस्टॉरंट, गव्हर्नमेंट ते असतात, हे रेस्ट हाऊस असतात, तिथे उच्च अधिकारीच थांबत असतात. तर हे सुखदेव प्रत्यक्ष भगवानांच्या या लोकात, शिवलोकात, विष्णू लोकात, ब्रह्माजींच्या लोकात, इंद्राच्या लोकात यांचे आपले आपले वेगळे रेस्टॉरंट आहेत, ज्यात अधिकारी गण म्हणजे देव लोकच जाऊन थांबतात. तर इथे हे पोहोचले. तिथे सुखदेव ऋषी विष्णूजींच्या लोकात त्या रेस्ट हाऊसमध्ये जाऊ लागला. समोर उभा होता गेटकीपर, त्याने थांबवले. ऋषीजी थांबा म्हटले, बोला, तुमचे अपॉइंटमेंट लेटर दाखवा. तुम्ही कोण आहात, कोणत्या रँकचे आहात, म्हणजे काय की तुमचा गुरु कोण आहे. की माझा कोणी गुरु नाही, मला गुरुची काय आवश्यकता आहे जेव्हा माझ्याजवळ इतकी पॉवर आहे, अशी शक्ती आहे. म्हटलं नाही, असं नाही. या रेस्ट हाऊसमध्ये तोच येऊ शकतो ज्याच्याकडे ज्याची अपॉइंटमेंट आहे. तर सांगायचा भाव हा आहे की जो कोणी अधिकारी असतो, ज्याने गुरु धारण केला आहे आणि गुरु पण मान्यता प्राप्त असेल, नकली गुरूंकडून पण अलाउड नाही आहे यायला. नकली गुरूंची भक्ती करून गुरूंकडून. तर ऋषी सुखदेवने खूप प्रयत्न केले, परंतु त्याने फायनल केले की नाही, विष्णूजींचा आदेश आहे. तेव्हा ऋषीने विचार केला, सुखदेव ऋषींनी, की विष्णूजी तर खूप खुश होतील माझ्यावर. मी अशी भक्ती केली आहे आणि ते भक्तवत्सल आहेत. तर सुखदेव ऋषीजींनी म्हटलं की विष्णूजींशी बोलणं करून द्या माझं, तू मला का नाही जाऊ देत. तर ते पहारेदार गेले विष्णूजींकडे, बाकी तिथेच उभे राहिले एक दोन, की भगवान असे एक ऋषी आले आहेत, सुखदेव नाव सांगत आहेत, आणि तो हट्ट करत आहे या स्वर्गाच्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा, रेस्ट हाऊसमध्ये जाण्याचा. विष्णूजी म्हणाले की मग तुम्ही मनाई का केली. त्यांनी सांगितले की त्यांचा गुरु नाही आहे, कोणी गुरुहीन आहेत, ते अधिकारी नाही आहेत, आणि तुमचा आदेश आहे की जो गुरुहीन व्यक्ती आहे, ज्याचा गुरु नाही आहे, त्याला अलाउड नाही आहे. आदेश द्या भगवान, काय आदेश आहे तुमचा. की बिलकुल ठीक आहे, नाही जायला पाहिजे. आता तो हट्ट करत आहे की मी भगवानांशी बोलूनच परत जाईन, नाहीतर इथेच बसेन. तर भगवान विष्णू आले बाहेर. आता ऋषीजींनी विचार तर असा केला होता की विष्णूजी खूप शाबासकी देतील मला, आणि हा विचार करत होता पहारेदार गेटकीपर हे मला जाणून बुजून हरॅस करत आहेत. विष्णूजी तर येताच मला छातीशी कवटाळतील, भक्तवत्सल भगवान आहेत, सत्वगुणी आहेत. जेव्हा भगवान विष्णूंनी येऊन विचारले की ऋषीजी काय वादविवाद आहे तुमचा, इथे कसे आलात तुम्ही, तर अर्धा फ्यूज तर इथेच झाला भगवानाच्या चेहऱ्याकडे बघून की हे आज ठीक पद्धतीने बोलत नाहीयेत. तेव्हा ऋषींनी म्हटले की सुखदेवने की मी असे असे, सुखदेव नाव आहे माझं, आणि मी रेस्ट हाऊसमध्ये या रेस्टॉरंटमध्ये जाऊ इच्छितो स्वर्गात. यांनी मनाई केली जायला, यांनी मला अडवले. तर भगवान विष्णूने त्यांच्यासमोर विचारले पहारेदारांना की बाबा का अडवले तुम्ही ऋषीजींना. पहारेदारांनी सांगितले की तुमचा आदेश आहे, ज्यांचा गुरु नाहीये, मान्यताप्राप्त गुरु, ते या तुमच्या रेस्टॉरंट म्हणजे या तुमच्या स्वर्गात अलाउड नाही आहेत. तेव्हा विष्णूजींनी विचारले काय ऋषीजी, तुमचा कोणी गुरु नाही आहे. म्हणाले नाही आहे जी. सुखदेव म्हणाले नाही, माझा कोणी गुरु नाही. मग जा तुम्ही इथून आणि गुरु बनवून या इथे. आता पुण्यात्म्यांनो बघा, सूक्ष्म वेदाच्या ज्ञानाने तुम्हाला माहीत होईल, सूक्ष्म वेदाने, या तत्वज्ञानाने. आता बघा, आत्तापर्यंत आपण काय बघत होतो, दासाने खूप पाहिले ज्यांनी लाल कपडे घातले आणि कोणते गुरुपद प्राप्त केले, घर सोडले, संन्यासी झाले, ब्रह्मचारी झाले. तर ते हा विचार करत की हा गृहस्थ तर एक निग्लेक्टेड माणूस आहे. त्यांना हे जसे पहिले शूद्रांना समजत होते, त्यांची अशी दृष्टी होती या ऋषींची की गृहस्थ व्यक्ती जसा रिजेक्टेड असा माणूस असतो, आदरणीय नाही होत. आता सुखदेव ऋषींनी म्हटले की जी मी कोणाला गुरु बनवू, माझ्या योग्य गुरु पृथ्वीवर नाहीये. तर भगवानांनी म्हटले की ऋषीजी हा पण तुमचा भ्रम आहे, तुझा अहंकार बोलत आहे, आणि जा राजा जनकाला गुरु बनवा. होय होय, राजा जनकाला गुरु बनवा, जे सीताजींचे पिता म्हटले जातात, राजा जनक. आता राजा जनकाच्या
खूप राण्या होत्या, ग्रहस्थी होते आणि भक्त पण होते. आता सुखदेव ऋषी इतका अहंकारी की ग्रहस्थी लोक, राजा लोक तर माझ्या पाया पडतात आणि मी ग्रहस्थीला जाऊन राजाला जाऊन नमस्कार करू, कारण की गुरु बनवायचं तर प्रणाम तर करायचा आहे, दंडवत पण करायचं आहे, डोकं पण टेकवायचं आहे. अहंकार आडवा आला. तिथून तर आला, परंतु तो दुसऱ्या स्वर्गात, कॉमन स्वर्ग आहे इंद्राचा लोक, तिथे हा जात असे. जेव्हा तिथे दुसऱ्यांदा गेला त्या दिवशी त्याचा चेहरा उतरलेला होता. दुसरे जे देव तिथे बसले होते ते म्हणू लागले, ऋषीजी आज काय गोष्ट झाली, उदास खूप आहात तुम्ही. तेव्हा ऋषींनी सांगितले की असं असं मी विष्णूजींच्या लोकात गेलो होतो, भगवानाने मला स्वर्गात प्रवेश करायला मनाई केली, तर जितके पण तिथे बुद्धिमान भक्त संत महात्मा बसले होते, ऋषी आणि देव, ते म्हणू लागले ही गोष्ट पटली नाही. सुखदेव, तुमचे म्हणणे आमच्या पचनी पडत नाहीये की भगवान विष्णू आणि तुम्हाला असे अनादर केला तुमचा. नाही, काही गोष्ट असेल सांगा की चूक काय. तेव्हा त्याने सांगितले की भगवानाने सांगितले की तू गुरु नाही केलास म्हणून तू इथे राहण्याचा अधिकारी नाहीयेस. तेव्हा त्या महापुरुषांनी जे तिथे बसले होते बुद्धिमान, त्यांनी म्हटले, सुखदेव तुमचा कोणी गुरु नाहीये. हो नाही, माझा कोणी गुरु नाहीये. धिक्कार आहे तुझ्या जन्मावर. सगळ्यांनी एका सुरात म्हटले जे बुद्धिमान होते. काय करणार तू या मातीचे, ही बॅटरी चार्ज आहे तुझी, काही दिवसात संपतील या सगळ्या सिद्धी आणि किडे कीटक पशूंच्या योनीत जाशील, गाढव बनशील. गुरु धारण करायला लागेल. आणि मग दुसरं भगवानाने सांगितलं, मग जर तर कसले भल्या माणसा, जेव्हा भगवान विष्णूने सांगितले की त्यालाच तू भगवान मानतो, तर त्यानेच सांगितले गुरु बनव, आणि मग तरी पण तुझ्यात हे जर तर आहे, तर कसला तू ऋषी आहेस. तर तिथे काय सांगतो तो, बाबा राजा जनक गृहस्थी भाई, कैसे शीस निभाऊं जाई. सुखदेव बोले ज्ञान विवेका, हम स्त्री का मुख नहीं देखा. पहा कशी मध्ये आली काळाची आडकाठी. आडकाठी कुठे लावून ठेवली त्याने, के राजा जनक गृहस्थी बाई और कैसे शीस निभाऊं जाई. और बोले सुखदेव ज्ञान विवेका. आपल्या बुद्धीने त्याने खूप विचार करून ही गोष्ट म्हटली की मी स्त्रीचं मुख नाही पाहिलं. मी तर एक बाल ब्रह्मचारी आहे आणि राजा एक गृहस्थी माणूस आहे, त्याला खूप राण्या पण खूप आहेत, आणि त्यांच्या पुढे कसा माथा टेकवू, कसं डोकं वाकवू, माझा तर नाश होऊन जाईल इज्जतीचा. तेव्हा ऋषी म्हणाले की इज्जत घे किंवा भगवान, नाहीतर पुढच्या जन्मात गाढव बनशील, नाहीतर सर्व इज्जत तुझी धुळीला मिळेल ऋषीजी. आता त्याला मग एक झटका लागला एकदम, कारण की महात्मा भक्त आहे, तो भगवानासाठी भटकत आहे, त्याच्यात जागा आहे भगवानासाठी, परंतु अज्ञान अहंकार, अज्ञानाने अहंकार बनतो. तर त्याला एकदम झटका लागला आणि त्याचे एकदम मागचे बॅकग्राऊंड दिसू लागले. त्याला थोडीशी झलक दिसली की एकदा हे सुखदेव ऋषी 84 लाख योनींना भोगत होते, गाढवाच्या योनीत भटकले, जन्मले होते आणि आंधळे झाले. कुंभाराने त्याला सोडून दिले. जंगलात जात होता, एका पायवाटेवरून अटकळ लावत. पुढे जाऊन एक नाला होता, थोडासा 2.5-3-4 फुटाचा. लोक त्याच्यावरून उडी मारून जात असत आणि त्यावर पाय ठेवत असत पुढे मागे. असा कोणी एखाद दुसरा जात असे त्या रस्त्याने, तर सुखदेव म्हणजे त्या गाढव आंधळ्याला तो दिसला नाही नाला आणि या नाल्यात फसला. पुढे तोंड टेकलं आणि मागे पाठ लागली. आता कोणी एखाद दुसरी व्यक्ती त्या रस्त्यावरून जात होती, दिवसातून 2-3 दिवसांनी एखादा, तो पण काढू नाही शकला त्याला. त्याच्या कंबरेवर पाय ठेवायचा माणूस आणि पूल बनवला, पार होऊ लागले त्याच्यावरून. तर त्याला ही घटना आठवली आणि 10-15 दिवस, आठवडा 10 दिवस तो भुकेला तहानलेला तिथे मेला. ती त्याच्यासमोर ती गोल गोल फिरू लागली ती घटना. तेव्हा राजा जनकाकडे जाऊन दीक्षा घेतली. ही मोठी गोष्ट आहे, परत कधी सांगू. तर इथे परमात्मा सांगतात, भाई घाटे बाधे सब जग दुखिया,
के गृहस्थी बैरागी हो। सुखदेव ने दुख के डर से गर्भ में माया त्यागी हो, गर्भ में माया त्यागी हो। आता इथे तर हे सांगू इच्छितात की तुम्ही त्या छोट्या मोठ्या सुखालाच मानत आहात आणि त्या महापुरुषाला तर गर्भातच माहीत पडलं होतं की भयंकर दुःख येतील माझ्यावर, आणि त्याने घर पण सोडलं, परमात्म्यासाठी भटकत पण होता, मग तो अहंकार उत्पन्न झाला त्याच्यात, आणि काही नव्हतंच बनायचं. जे पण थोडेफार त्याला प्राप्त व्हायचे होते, राजा जनकाकडून उपदेश घेऊन विष्णूजींपर्यंतची भक्ती केली याने. आता काय सांगतात परमात्मा की या साधनांनी आणि याच्या ज्ञानाने तुम्हाला माहीतही झालं तर समाधान कंप्लीट न होण्याने परत दुःख जसेच्या तसे, आणि जी आम्ही साधना सांगणार आहोत तिच्या करण्याने हा रोग जाईल, कायमस्वरूपी सुख होईल. सुखदेव ने 84 भुगती बण्या पजावे खरवो, तेरी क्या बुनियाद परणी तू पेंडा पंथ पकरवो. काय सांगू इच्छितात भगवान की सुखदेव ऋषींनी 84 भोगले, 84 लाख योनीत कष्ट घेतले अशा महापुरुषाने. और बण्या पुजावे खरवो, खर म्हणजे गाढव, पजावा म्हणजे कुंभाराच्या त्या सिस्टीमवर. और तेरी क्या बुनियाद प्राणी तू पेंडा पंथ पकरवो. की आता तुझी काय पत आहे जेव्हा ऋषी मातीमोल झालेत या साधना केल्यामुळे. आता आम्ही जो पेंडा मार्ग पंथ, जो वे ऑफ वर्शिप, पूजेचा मार्ग तुला सांगत आहोत त्याला ग्रहण कर, याने लाभ होईल. मग काय सांगतात की जंगम दुखिया जोगी दुखिया, तपस्वी को दुख दूना हो. आशा तृष्णा सब में व्यापे, कोई महल ना सुनो हो, कोई महल ना सुना हो. जंगम दुःखी, योगी दुःखी, तपस्वीला दुःख दुप्पट असतं. तपस्वी काय करतो, एका जन्मात घोर तप करतो, पुढच्या जन्मात राजा बनतो. तप से राज राजमदमानम और जन्म तीसरे शुक्र सवानम. पुढच्या जन्मात गाढव बनतो राजा, तिसऱ्या जन्मात. एक तर पहिल्या जन्मात तप केले, शरीराला खूप कष्ट दिले, पुढच्या जन्मात राजा बनला. राजा महादुःखी असतो, स्वप्नात सुख नाही मिळत इथल्या राजाला. आता तुम्हाला तर सांगितलेच आहे. म्हणतात तपस्वी को दुख दूना हो. पहिले तपस्या करण्याने दुःख, आणि मग राज्य करतो, स्वप्नात पण झोप नाही, रात्री पण झोप नाही, गोट घेऊन पडून राहतो रात्री राजा. ही छोटी मोठी सुख पुढच्या जन्मात गाढवाच्या योनीत जाईल, तिसऱ्या. तप से राज राजमदमानम और जन्म तीसरे शुक्र सवानम. कुत्रा व गाढव बनतो. ही दुर्वासाची कथा तुम्हाला ऐकवली, ज्याने 1000 वर्ष तप केलं, ही रिकामी ओझी वाहिली, ही प्राप्ती केली, नाश करण्याची साधना केली. याच प्रकारे परत सांगतात की साच कहूं तो जग नहीं माने, पर झूठ कही ना जाई हो. ये ब्रह्मा विष्णु शिव जी दुखिया, जिन ये राह चलाई हो. ज्याने इथे या जन्म, पालन आणि मृत्यूचा जो मार्ग चालत ठेवला आहे, हे तिन्ही दुःखी. मग काय सांगतात की भूपती दुखिया म्हणजे पूर्ण पृथ्वीचा शासक पण दुःखी. सुरपती दुखिया, भूपती दुखिया. सुरपती इंद्र तो महादुःखी, आणि रंक दुखी बपरीती हो. आणि गरीब माणूस तर तसाही स्वाभाविकच दुःखी. रंक दुखी बपरीती हो. ही तर रीत आहे की जो गरीब आहे तो दुःखी राहील, सर्व संकटे गरीबावर येत असतात. जो सद्भक्ती नाही करत, जो सद्भक्ती नाही करत गरीब, आणि जेव्हा भक्ती बरोबर मिळते, कबीर साहेब म्हणतात, कहे कबीर और सब दुखिया, एक संत सुखी मन जीती हो, संत सुखी मन जीती हो. संत असो, परमभक्त असो, परमसंताकडून दीक्षा घेऊन, आणि मग जसे संत सांगतात, जो परमसंत असेल, सतगुरु मिले तो इच्छा मेटे, पद मिल पदे समाना, चल हंसा उस लोक पठाऊं, जो आदि अमर अस्थाना. आता काय सांगतात की सद्गुरू भेटले तर इथल्या इच्छा समाप्त करवतील. सगळ्यात पहिल्यांदा की कशासाठी तू सर्व जीवन नष्ट करत आहेस, या घर आणि बंगल्यांसाठी?
एका मिनिटात मृत्यू होऊन जातो, संग्रहित केलेलं सगळं सोडून गाढव बनून फिरत राहतो. तर सांगतात, जेव्हा संत तो भक्त सुखी होईल, जो या तत्वज्ञानाच्या आधाराने आपला जीवन प्रवास निश्चित करेल. अन्य कोणी या पृथ्वीवर सुखी नाही होऊ शकणार. समर्थ का शरणाग हो रघुहोरी हो, और कदे न हो ऐकाज राम रंग होरी हो. समर्थाला शरण या, इथले अंगार पण विझवेल तुमच्यासाठी. तुमच्या जीवनात काटे भरलेले आहेत त्यांना पण साफ करेल आणि तुम्हाला इथे पण सुख देतील, सतलोकात घेऊन जातील, तुमचा पूर्ण मोक्ष करतील. पुण्यात्म्यांनो, तुम्ही इतक्या दुरून येता आणि कशासाठी? एकेका अक्षराला, ज्ञानाला लक्षपूर्वक ऐका. जसे चांगले विद्यार्थी असतात, प्रत्येक लेक्चरचा प्रत्येक शब्द घोटून ठेवतात, एका अक्षराला पण नाही जाऊ देत कुठे. आपण फेल नको व्हायला. तर अशा प्रकारे तुम्हाला परमात्म्याने इतका वेळ दिला आहे, किती दुरून तुम्हाला घेऊन आले आहेत. करे करावं साईया मन में लहर उठा, दादू सर्जर जीव के आ बगल हो जा. भगवानच तुम्हाला आणतो, तुम्हाला प्रेरणा देतो, तुमच्या 100 कामांना सेट करतो, तेव्हा तुम्हाला इथे आणू शकतो. नाहीतर काय नाही येऊ देणार. नाही माहीत कुठे धक्के खायला लावेल पूर्ण दिवस आणि मृत्यूला प्राप्त व्हाल अशीच ओझी वाहत वाहत. ही मालकांची कृपा आहे तुमच्यावर. तुम्हाला परमात्मा इथे आणतात, आपली अमर कथा ऐकण्याचा थोडासा वेळ काढून देतात. याला लक्ष देऊन ऐकत जा. सत साई. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? भावना अशोक सोळंकी. आपण कोठून आलात? मी पिंपरी चिंचवड, पुण्याहून आले. आपण काय शिक्षण घेत आहात? माझं आता प्लेन ग्रॅज्युएशन BSc सेकंड इयर चालू आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 2006 मध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आमची एंटायर फॅमिली, आम्ही जी पारंपरिक भक्ती साधना होती ती आम्ही फॉलो करत होतो. त्याच्याऐवजी आमची जी कुलदैवत आहे त्यांची भक्ती साधना आम्ही करत होतो आणि त्याच्यासोबत आम्ही शिवजींची खूप कट्टरपणेने भक्ती करायचो. म्हणजे माझे आजोबा एक म्हणजे असं समजू शकता की पुजारी टाईप्स पूजा करायचे ते. तर त्यांना म्हणजे एवढं स्ट्रिक्टनेस होतं आमच्या घरात शिवभक्तीच्या रिलेटेड की जसं 16 सोमवार पाळायचे, सगळे प्रकारचे व्रत उपवास करायचे, शिवलिंग पूजा किंवा शिवजी म्हणजे एवढी स्ट्रिक्टनेस होती की असं सपोज गुरुवारी घरात फडकं नाही मारायचे तर ते नाहीच मारणार. एखादी वस्तू जर सांडली जरी असेल तर तिथं म्हणजे सुकून जाईल, पण आम्ही तिथं फडकं नाही मारणार. म्हणजे या प्रकारची एक कट्टर म्हणजे एक हटयोग टाईपाची साधना आम्ही फॉलो करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण व आपला परिवार पूर्वीपासूनच महाराष्ट्रामध्ये जी काही पारंपरिक भक्ती साधना आहे त्या भक्ती साधनात लीन होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्याबद्दल माझे बाबांचे मित्र आहेत, त्यांनी आमच्या घरात म्हणजे सर्वात अगोदर आमच्या आजोबांना त्यांनी ही सगळी माहिती दिली ती. मग आमच्या आजोबांनी आश्रमात व्हिजिट केलं, परत हा ज्ञान सगळा सत्संग वगैरे त्याच्याद्वारे समजून घेतला. मग त्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि परत माझ्या आजोबांनी परत माझ्या बाबांना सांगितलं की असे असे संत आहेत, हरियाणामध्ये आहेत आणि त्यांचं ज्ञान या प्रकारचा म्हणजे एकदम आध्यात्मिक ऑथेंटिक बेस म्हणजे सगळं शास्त्रांच्या आधारेवर आहे, तर एकदा बघा. मग आम्ही सुद्धा संत रामपालजी महाराजांचे खूप सारे सत्संग क्लिप्स पाहिले आणि त्याच्यानंतर त्यांची पुस्तकंही वाचली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही गुरुदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे आपण सत्संग ऐकलात, त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी जे काही पुस्तक ज्ञानावर आधारित जे काही पुस्तक प्रकाशित केलेले आहेत त्या पुस्तकांचं आपण अध्ययन केलं आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांशी जोडल्या गेलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत?
संत रामपालजी महाराजींची गुरुदीक्षा घेतल्यानंतर सर्वात अगोदर आम्हाला म्हणजे मनुष्य जन्माचा जो मूल उद्देश आहे तो मात्र एक कळून आला. सर्वात अगोदर एक आध्यात्मिक लाभ, सर्वात मोठा लाभ हाच झाला की मनुष्य जन्मात आपण आलोय तर कशासाठी आलोय, ही योनी आपल्याला मोक्षप्राप्तीसाठी भेटलेली आहे. हा एक सर्वात मोठा लाभ आम्हाला कळाला. दुसरं म्हणजे शारीरिक लाभ मी इथं 2-3 शेअर करणं इच्छुक आहे. बहीण आहे माझी, छोटी बहीण. ती ज्यावेळेस एक 4 ते 5 वर्षाची होती त्यावेळेस तिला असं डोक्याच्या इथं एका बाजूला थोडंसं असं त्वचारोग झालता आणि तो रोग हळूहळू एवढा म्हणजे वाढला, त्याने एवढी वाढ घेतली की तो खूप म्हणजे ऑलमोस्ट अर्ध तिचं डोकं त्या इन्फेक्शननी कव्हर करून घेतलं आणि त्या कारणामुळं म्हणजे तिचं ऑलमोस्ट जेवढं मेंदू होतं ना ते सगळं त्या किड्यांनी खाऊन टाकलं होतं. तर डॉक्टरांनी सांगितलं की एकतर छोटंसं बाळ येते म्हणजे एक 4 ते 5 वर्षाचं मुलगा म्हणजे बाळ म्हणजे ते किती असणार. तर डॉक्टरांनी सांगितलं की आता तिची काय जिवंत राहण्याची काही आम्हाला अपेक्षा नाही आहे, त्यामुळे तुम्ही हिला घरी घेऊन जावा आणि काही तुम्ही म्हणजे पैसे वाया घालू नका. मग आम्ही संत रामपालजी महाराजींच्या आश्रमात गेलो आणि तिथं जाऊन मग एक असं असतं ना की एक आपल्या घरात एक आई आणि बाबांसाठी त्यांच्यासाठी तर खूप मोठी गोष्ट ही की ज्यांना म्हणजे एक जन्म दिला आपण आणि आपलं एक बाळ म्हणजे एकदम आपल्या डोळ्यासमोरच म्हणजे अशी गोष्ट जर आपल्यासमोर आली तर डेफिनेटली हे त्यांच्यासाठी खूप अवघड परिस्थिती असते आणि तशा वेळेत मग आम्हाला दुसरा कोणताही रास्ता नव्हता. मग आम्ही संत रामपालजी महाराजींच्या आश्रमात गेलो. तिथं जाऊन आम्ही संत रामपालजी महाराजींना सांगितलं की बाबा असं झालं आहे, तर मग आम्ही काय करू. मग संत रामपालजी महाराजींनी आम्हाला सांगितलं की परमात्मा आपल्यासोबत आहे, फक्त नियमात राहून भक्ती करा आणि विश्वास ठेवा परमेश्वरावर, परमात्मा दया करतील. आणि आम्ही आश्रमातून परतल्यानंतर फक्त 3 आठवडे आणि 3 आठवड्यात तिचं डोकं आणि सगळं जेवढं काही इन्फेक्शन झालं होतं सगळं एकदम क्लिअर होऊन गेलं. तेच नाही तर म्हणजे इन्फेक्शन आता क्लिअर झालं त्याच्यानंतर परत तिची जी डोक्यावरची स्किन होती ना ती आपल्या हाताच्या इथं जी स्किन असते ना एकदम सॉफ्ट अशी स्किन झाली. म्हणजे एक सांगण्याचं तात्पर्य हे की केस येण्याची काही संभावना नव्हती, म्हणजे काय असे ते पोर्स दिसतच नव्हते. मग त्यावेळेत असं आता छोटी मुलं आहे मग ते स्कूल वगैरे जाताना मुलांमध्ये एक आपसमध्ये असतं की चिडवणं वगैरे हे असतं, व्यावहारिक आहे. तर ज्यावेळेस म्हणजे ती अक्षरशः अशी रोज घरी येऊन रडणं तिचं हे आम्हाला सुद्धा सहन होत नव्हतं आणि तेही आहे आणि परत आता लहान आहे त्यामुळं ठीक आहे, पण ज्यावेळेस ती मोठी होणार मग तिचं पुढचं आयुष्य काय, कारण की एक मुलीसाठी तिची केसं असणं हे खूप मोठी गोष्ट असते. ठीक आहे. तर मग आम्ही परत संत रामपालजी महाराजींना फोन लावला, त्यांच्याशी प्रार्थना केली की असं म्हणतायत तर आम्ही काय करू. मग संत रामपालजी महाराजींनी सांगितलं की परमेश्वर कोणाला म्हणतात, तोच परमेश्वर जो अशक्याला सुद्धा शक्य करू शकतो. तर परमात्मा दया करतील, फक्त विश्वास ठेवा आणि नियमात राहून भक्ती करा. आणि परमेश्वराच्या दयाने आज तिची केसं फार गुडघ्यापर्यंत पडतात. ही आमच्या घरातला एक सर्वात मोठा आणि खरा एक्सपिरियन्स आहे. आणि तेच नाही तर दुसरं माझी आई जी आहे त्यांना सुद्धा गर्भपिशवीत गाठ झाली होती आणि ती म्हणजे त्याला सडन लागलं होतं. मग आम्ही डॉक्टरांकडे चेकअप करून घेतलं. मग डॉक्टरांनी सांगितलं की काही असे कॅन्सरचे छोटे मोठे सिम्पटम्स दिसत आहेत आणि तुम्ही हे काढून घ्या, नाहीतर ऑपरेशन करून घ्या आणि काढून घ्या, नाहीतर हे हळूहळू खूप जास्त वाढतील आणि मग तुम्हाला कॅन्सर होईल, हे 100% होईल. त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं. मग आम्ही संत रामपालजी महाराजांकडे प्रार्थना केली की गुरुजी असं डॉक्टर्स म्हणतायत, मग आम्ही काय करू. मग संत रामपालजी महाराजांनी आम्हाला सांगितलं की ऑपरेशन करू नका तुम्ही आणि परमेश्वर दया करतील, फक्त तुम्ही भक्ती करा. आणि आज ही गोष्ट ही 2007 किंवा 8ची आहे आणि आज 2021 चालू आहे. परमेश्वराच्या दयाने आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा काही त्रास जाणून दिलेला नाही आहे परमात्माने. म्हणजे ही सुद्धा एक इन शॉर्टली आपण हे सांगू शकतो की त्यांना जीवनदान परमेश्वराने दिलेलं आहे. हेच नाही तर आम्ही 2011-12ची गोष्ट आहे, ज्यावेळेस आमचं मिठाईचं दुकान होतं. तर त्यावेळेस सुद्धा आमचे जे स्वीटच्या शॉपचे जे बाजूचे होते, एक म्हणजे ईर्ष्या असते आपसमध्ये थोडीफार, तर म्हणजे ते आमचे फॅमिली रिलेटिव्स पण होते, त्यामुळे त्यांचं आणि आमचं असं येणं जाणं चालूच होतं म्हणजे एकामेकाच्या शॉपमध्ये वगैरे. दिवाळीची सीझन होती आणि त्यावेळेस आम्ही म्हणजे एक जलेबीचा जो बाहेर स्टॉल होता त्या स्टॉलवर आम्ही जेवढी म्हणजे लोक खूप चांगला सेल त्यावेळेस परमेश्वराच्या दयाने आमचा झाला होता आणि त्यांचा काही स्टॉक झालेला नव्हता. त्यामुळे त्यांना एक ईर्ष्यावश त्यांनी जो जलेबीचा जो आम्ही बॅटर बनवून ठेवला होता त्या पिठात त्यांनी पॉयझन आणून टाकलं, म्हणजे जहर आणून टाकलं होतं. मग आता आम्हाला त्यावेळेस एवढी म्हणजे हे झाली, ज्यावेळेस आम्हाला या गोष्टी कळले की बाबा असं झालंय, मग आता आपलं काय होणार, कारण की एवढी लोक जी आता जलेबी घेऊन गेलेत त्यांचे फॅमिलीज, परत त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना सगळ्यांना ते म्हणजे खाऊ घातलं असेल, तर आता म्हणजे
किती लोकांचा हा दोष आपल्या डोक्यावर आला आणि परत जे काही गव्हर्नमेंट कानूनी कारवाई वगैरे जी काही होणार ते सगळं म्हणजे आम्हाला खूप टेन्शन आला होता. मग ज्यावेळेस आम्हाला कळलं आम्ही तुरंत आश्रमात फोन केला आणि संत रामपालजी महाराजांकडे प्रार्थना केली की असं असं आमच्यासोबत घडलंय, मग आता आम्ही काय करू, कारण की आम्हाला खूप टेन्शन झालेलं आहे. मग परमेश्वराने सांगितलं होतं की परमात्मा म्हणजे जहरला सुद्धा अमृत करून देतो. आपण मीराबाईंच्या कथेत हे सतत ऐकतो. तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, जो जसं करणार तसं भरणार. आणि परमेश्वरांनी हे सांगितलं होतं. त्याच्यानंतर आजपर्यंत असा कोणताही केस आमच्यासमोर आढळलेला नाही आहे. तर हे असे काही लाभ आम्हाला खूप म्हणजे आम्ही कधी असं विचार केला नव्हतं की असे लाभ आम्हाला भेटतील. तसे लाभ परमेश्वराने आम्हाला खूप असे छोटे मोठे दिलेले आहेत. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले आहेत. आर्थिक स्वरूपात, शारीरिक स्वरूपात. या सर्व लाभामधून आपल्याला जो काही राहत मिळाला आहे त्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या काही भगिनी आहेत, त्याचप्रमाणे जे काही आपले नातलग आहेत, आप्तेष्ट आहे आणि जो समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? संदेश तर नाही, मी फक्त एक विनंती करू शकते की बघा, आज आपण आपल्याकडं जर एक 10 रुपयाची नोट जरी असेल तर त्यालासुद्धा खर्च करताना आपण एवढा विचार करतो की एखादी गोष्ट जर आपण कुठं म्हणजे खर्च करतोय तर त्याचा काहीतरी आउटफिट आपल्याला भेटला पाहिजे. मग आपला मनुष्यजन्म आपल्याला एवढा सोपा म्हणजे असंच भेटलं आहे का? एक विचार करण्याची गोष्ट आहे. का भेटला असेल? म्हणजे आपण जे लोक आता धार्मिक आहेत त्यांना चांगलं माहिती आहे की 84 लाख भोगून योनिया भोगून आपल्याला एकदा मनुष्ययोनी प्राप्त होते. मग ही मनुष्ययोनी फक्त शिक्षण घेऊन उच्च पोस्ट प्राप्त करून फक्त ऐशमौज करण्यासाठी नाही भेटलेली आहे. तर ही मोक्ष प्राप्ती म्हणजे हीच एक योनी आहे ज्याच्यामध्ये आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो. आणि हा ज्ञान संत रामपालजी महाराजजी आपल्या शास्त्रांमधून आपल्याला प्रूव्ह करून देत आहे. तर तुम्ही तुमचं लाईफ असं वेस्ट करू नका कुठंही. बघा, भक्ती करणं एवढं अवघड नाही आहे. आजची जी युवा पिढी आहे स्पेशली त्यांच्यासाठी एवढं सांगणं इच्छुक आहे की त्यांच्या मनात असं असतं की बाबा भक्ती करणं हा आमचा वय नाही आहे भक्ती करण्याचा, आता काय भक्ती साधना करणं. आता ज्या प्रकारे मी माझं तुम्हाला सांगितलं की माझी छोटी बहीण होती, ती अक्षरशः 4 ते 5 वर्षाची होती. आता त्या वेळेत सुद्धा तिला कोणच वाचू नाही शकलं. जर आज परमेश्वर नसला असता आमच्यासोबत तर ती आज आमच्या बरोबर नसली असती ना. तर हीच गोष्ट आहे, सद्भक्तीमुळं आपले सगळे काम सरळ होतात. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे की परमेश्वराने बघा, शिक्षण घ्या, तुम्ही सगळं काही करा, करिअर पण करा, पण शेवटी भक्ती ही खूप गरजेची आहे. कारण की युवा पिढीचं असं मानणं आहे की ही वय नाही आपली भक्ती करण्याची. काय माहिती आपला म्हातारपणा कधी आलाच नाही तर ही पण एक विचार करण्याची गोष्ट आहे ना. आता मी बघा, मी माझं ग्रॅज्युएशन चालू आहे, मी माझं करिअर पण करते, माझे सुद्धा फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहे, सगळं काही आहे, मी एन्जॉय पण करते. भक्ती करणं म्हणजे फक्त असं संन्यास घेऊन साधू संतांसारखं तसं काही नाही आहे. भक्ती करणं खूप सोपं आहे. आपल्यासमोर आजपर्यंत त्याच गोष्टी पेश करत होते हे लोक की भक्ती करणं म्हणजे अक्षरशः खूप अवघड आहे. पण असं काही नाही आहे. भक्ती खूप सोपी आहे. या गोष्टी आम्हाला सुद्धा आधी असंच वाटायचं. ज्यावेळेस आमच्या घरात सुद्धा एवढे स्ट्रिक्टनेस होते ना, आम्हाला असं वाटायचं की बाबा काय लाईफ आहे ही, म्हणजे सकाळी उठान, आंघोळ घालान, हेन करान ते करा. ठीक आहे, परमेश्वर म्हणतात की तुम्ही माझी संतानं आहोत, तुम्ही मला कोणत्याही परिस्थितीत तेवढेच प्रिय आहोत. मग असं का होतं की म्हणजे परमेश्वर आम्हाला बिना आंघोळ करून आपण त्यांच्या जवळ नाही जाऊ शकत, असं का? म्हणजे या गोष्टी आमच्यासोबत सुद्धा घडत होते. पण ज्यावेळेस आम्हाला संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना भेटली त्याच्यानंतर आम्हाला कळलं की भक्ती करणं म्हणजे काही एवढं अवघड काम नाही आहे. खूप सोपं काम आहे. आपण आपले संसारिक कार्य करत करत सुद्धा भक्ती करू शकतो. आणखी पण बघा, आज आपण म्हणतो की भक्ती का गरजेची आहे, खूप सारी अशी कारणं आहेत. आज आपण बघा, मी स्वतः एक मुलगी आहे. ठीक आहे. माझे आई वडील, आम्ही 2 बहिणी आहोत आता. ठीक आहे. तर आता एक मुलीचं लग्न करणं आपल्या महाराष्ट्रीयन रीतीनुसार जर आपण पाहिलं तर एक मुलीचं लग्न करणं म्हणजे एक अप्रॉक्सिमेट आपण 10 लाखपर्यंत तर इझिली खर्च जातो है ना. हुंडा द्यायचा, हे करणं ते करणं, खूप सारे असे रस्मरिवाज असतात. तर मी हे सांगते की आज संत रामपालजी महाराजजींनी ही हुंड्याची जी प्रथा आहे ही अक्षरशः समाजातून संपवून टाकलेली आहे. आणि यामुळे तुम्ही एक विचार करा ना, आपण भक्त समाज, आपण चांगले शिक्षित माणसं आहोत. आपण विचार करू शकतो की म्हणजे एवढं हुंड्यासाठी आता जे लोक ज्यांना 2 वेळेचं स्वयंपाक चांगलं नसीब आहे, चांगली त्यांची परिस्थिती, त्यांना काहीच अडचण नाही आहे. पण जे लोक गरीब परिस्थितीत असतात, जे गरीब वर्गाची लोक असतात, त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासाठी तर 5-6 लाख म्हणजे पण खूप मोठी गोष्ट असते. तर त्यांची जर अशी 2 मुली तर सोडा, 1 मुलगी जर असेल ना तर मग त्यांचं काय?
म्हणजे एक हुंड्यासाठी आज हे जे सुसाईड केसेस वाढत आहेत आपल्या समाजात, का वाढत आहेत? खूप सारे असे डिप्रेशन असतात, कर्ज होतो, हुंड्यासाठी त्यांना आईबाबांना कर्ज घ्यावा लागतो, दिवस रात्र मेहनत करावी लागते आणि शेवटी आपल्या काळीजाचं एक तुकडं समोरच्यांना द्यायचं आणि वरून परत एवढे पैसे वगैरे पण द्यायचे. का? म्हणजे एक बाप आई वडील जे असतात ना, त्यांच्यासाठी त्यांची संतान म्हणजे त्यांचं सर्वस्व असतं. ठीक आहे, आणि त्यांचं सर्वस्व ते देत आहे ऑलरेडी पुढच्यांना, मग आणखी आपल्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे सांगा? आणि आपण संत रामपालजी महाराजजी आम्हाला हेच शिकवतात. आता तुम्ही संत रामपालजी महाराजींचे जेवढे शिष्य आहे तुम्ही बघा, ते एकही म्हणजे हुंडा घेत नाही, देत नाही. का? कारण की ते म्हणतात की सगळे त्या एका परमात्माची संतान आहेत. आपण म्हणजे मुलीला समोरची ती बेटी आहे, तिला बेटी बनवून आणा, भाऊ बनवून आणू नका. तर या प्रकारे हुंडा प्रथा संपवली त्यांनी. परत नशामुक्ती बघा, आज मी स्वतः एक लेडी आहे, मला सुद्धा, मी लहानपणी मला हा विचार नव्हता, पण आता जसं जसं माझं वय चाललंय तसं तसं मला पण या गोष्टी कधी कधी असं बसून विचार होतं की बाबा पुढं माझं फ्युचर काय होणार, जर एखादा या प्रकारचा पार्टनर भेटला तर माझ्यासोबत काय घडणार. म्हणजे आज आपण महाराष्ट्रात बघतो कितीतरी असे केसेस आहेत की म्हणजे हजबंड ड्रिंक वगैरे करून म्हणजे लेडीजसोबत घरेलू हिंसा करतात, म्हणजे त्यांच्यासोबत मारपीट करणं, हेन तेन खूप साऱ्या अशा गोष्टी घडतात. आणि अक्षरशः काही लोक तर म्हणजे लग्नाच्या नंतर काही टाईम नंतर त्यांचा मृत्यूही होऊन जातो. मग त्यांची पार्टी, त्यांची जी फॅमिली असते त्यांचं अख्खं आयुष्य बर्बाद होऊन जातं. तर अशी ही जी नशा, ही एक जी लत आहे ना, याच्यापासून पण संत रामपालजी महाराजींचे शिष्य पूर्णपणे मुक्त आहे. आणि परमात्मा सगळं काही करतात. गुरुजी म्हणतात, संत रामपालजी महाराजजी म्हणतात की तो पूर्ण परमात्मा आपला सतलोक, आपला अमरधाम सोडून आपल्या सर्वांसाठी या पृथ्वी लोकात आलेला आहे. परमात्मा म्हणतात, गोता मारू स्वर्ग में जा बैठू पाताल, गरीबदास ढूंढता फिरू अपने हिरे माणिक मोतीलाल. आपण सर्वजण त्या परमेश्वराचे हिरे मोतीलाल आहोत आणि आपण ते सो आपल्याला प्रमाण देत आहे, त्याच्याऐवजी पण आपण त्यांचं ज्ञान स्वीकारू शकत नाहीये. आजपर्यंत विना म्हणजे कोणत्याही प्रूफ आपण जी आपली पारंपरिक भक्ती करत होतो त्याहून आपल्याकडे काही सबूत नव्हता की आपण कोणत्या वाटेवर चाललोय, पण तरी आपण ती भक्ती फॉलो करत होतो. तर एकदा विचार करून बघा की आज संत रामपालजी महाराजजी आपल्याला 100 प्रमाण देत आहेत की तो पूर्ण परमात्मा धर्तीवर अवतरलेला आहे, तर आपण का स्वीकारू शकत नाहीये. संत रामपालजी महाराजजी म्हणतात की मैं रोवत हूँ इस सृष्टि को, ये सृष्टि रोवे मोय, गरीबदास इस वियोग को समझ नहीं सकता कोई. म्हणजे तो पूर्ण परमात्मा आपल्यासाठी रडत आहे अक्षरशः. तर आता बस मी फक्त एवढीच विनंती करते की संत रामपालजी महाराजजी जे प्रमाण देत आहेत, जे शास्त्र तुम्ही मॅच करून बघा, त्या शास्त्र आपले जे पवित्र शास्त्र आहे, सर्व धर्मांची सर्व शास्त्र तुम्ही मॅच करून बघा, तुम्हाला त्या पूर्ण परमात्माची खरी माहिती फक्त संत रामपालजी महाराजजी देऊ शकता. बघा तुम्ही आणि सत्संग ऐका आणि संत रामपालजी महाराजींकडनं दीक्षा घ्या आणि आपलं मोक्ष म्हणजे कल्याण करून घ्या आणि सोबतच आपला मानव जन्म जो आहे तो सफल करून घ्या. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे प्रत्येक मानव समाजाने आज समजून घेतलं पाहिजे आणि संत रामपालजी महाराज जे काय आज समाजाला एक संदेश देत आहेत की समाजाने नशेपासून परावृत्त व्हायला हवे आणि हुंड्यापासून आज समाजाला ते दूर करत आहेत. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान पटलं असेल आणि त्याला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावयाची असेल तर तो व्यक्ती किंवा साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजींची नावदीक्षा घेण्यासाठी आता खाली जे नंबर डिस्प्ले होत आहेत स्क्रीनवर, त्या नंबरांवर तुम्ही संपर्क करू शकता, त्यांना सगळे इन्फॉर्मेशन विचारू शकता, ते तुम्हाला सर्व माहिती देताल. त्या प्रकारे तुम्ही संत रामपालजी महाराजींची दीक्षा प्राप्त करू शकता. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही मोबाईल नंबर आज फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील? नाही, हे संत रामपालजी महाराजींची नावदीक्षा घेण्यासाठी तुम्हाला एकही रुपयाचा खर्च अजिबात लागणार नाही, एकदम मोफत नावदीक्षा भेटणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org.
सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.